हॅलो. एवढं सगळं जेवायला मी आज बनवलं होतं. त्याचं कारण पण असंच काहीतरी स्पेशल होतं आणि हा अचानक ठरलेला प्लॅन होता. त्याआधी इकडे मी सकाळी ह्या ज्या बांगड्या आणल्या होत्या आम्ही जेव्हा फिरायला गेलो होतो तेव्हा तिथून ह्या अशा एकदाच घातल्या आणि ह्याच्यावरचं हे निघून गेलं. तर घेताना थोडंसं बी केअरफुल. आणि इकडे मी छान दुपारच्या वेळी तयार झाले होते कारण मी आज करणार होते माझ्या मैत्रिणीचं केळवण, जिची मागच्या व्हिडिओमध्ये मी एंगेजमेंटची सेरेमनी शेअर केली होती. तिचंच आज मी केळवण करणार होते. ती आली, मस्त आम्ही रेडी वगैरे झालो आणि तिचं औक्षण वगैरे करून तिला घरामध्ये घेतलं. साधं सिंपलच मी डेकोरेशन केलं होतं कारण तिने मला ऑन टाईम सांगितलं होतं की मी येणार आहे म्हणून, आणि लग्न खूप जवळ आल्यामुळे एवढा वेळ पण नव्हता हे सगळं करण्यासाठी. मी साधा तसा मेनू बनवला होता जेवणामध्ये, पण खूप टेस्टी आणि डिलिशियस होता. मन लावून खूप छान प्रेमाने बनवला होता मी तिच्यासाठी. ती मला बहिणीसारखीच आहे आणि छान तिला घास भरवला, जेवण वगैरे केलं. आम्ही जास्त काही नव्हतो घरी, आम्ही दोघीच होतो फक्त, आणि मी तिला घास वगैरे भरवला, तिने जेवण केलं मस्त. नंतर आम्ही रेडी झालो, फोटो वगैरे काढले आणि आद्विकची इकडे मस्ती मध्ये मध्ये चालूच होती. आणि हे सगळं आवरलं आणि सायंकाळच्या वेळी आम्ही निघालो होतो बाहेर जाण्यासाठी कारण तिला तिच्या लग्नासाठी काहीतरी थोडीशी शॉपिंग करायची होती. इकडे आम्ही गेलो होतो कॉस्मेटिक्सच्या शॉपमध्ये. तिला थोडेफार जे कॉस्मेटिक्स लागणार होते ते घेणार होती ती, ते घेतले तिच्यासाठी. नेल्स वगैरे बघितले आणि खूप सारी शॉपिंग केली. तिकडेच आम्हाला रात्र झाली होती, अंधार पडला होता. येता येता आम्ही पाणीपुरी पण खाल्ली. आणि आता सध्या लातूरला सिद्धेश्वर मंदिरमध्ये जी यात्रा चालू आहे, आम्ही बाहेर गेलो म्हणून आद्विक त्याच्या डॅडीसोबत यात्रेमध्ये गेला होता आणि इकडे असं खेळणीमध्ये बसून तो पण एन्जॉय करत होता. घरी आल्यानंतर बिग बॉस बघितला. बिग बॉसच्या वेळेवर आम्ही आलो होतो आणि नंतर आईस्क्रीम खाल्ला. बाय.